स्वरगंगा आशा भोसले यांना आज अखेरचा निरोप. दुपारी 4 वाजता शिवाजी पार्क येथील स्मशानभूमीमध्ये शासकीय इतमामामध्ये अंत्यसंस्कार. आशा त्यांच्या अंत्यदर्शनासाठी चाहत्यांची मोठी गर्दी. सचिन तेंडुलकर, अभिनेत्री तब्बू, आशा पारेख यांनी घेतलं पार्थिवाचं अंत्यदर्शन. मंगलप्रभात लोढा, खासदार सुप्रिया सुळेंनीही घेतलं अंत्यदर्शन. ज्येष्ठ गायिका आशा भोसलेंना अखेरचा निरोप देण्यासाठी महापालिकेकडून तयारी. शिवाजी पार्क जवळील भागोजी स्मशानभूमीमध्ये तयारी. अंत्यदर्शनासाठी दादर परिसरात LED स्क्रीनची सुविधा. बंधू अशोक खरातला तिसऱ्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी. नाशिक कोर्टाकडून 20 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी, तर चौथ्या गुन्ह्यात खरातचा ताबा मिळवण्यासाठी SITचा अर्ज. बंधू अशोक खरातच्या घरी आयकर विभागाचे छापे. नाशिकमधील तृप्तबाला बंगल्यामध्ये झाडाझडती. आर्थिक व्यवहार, बेनामी संपत्तीबाबत तपास सुरू. प्रतिभा चाकणकर शिर्डी पोलीस ठाण्यात हजर. समता पतसंस्थेमध्ये खात्यांप्रकरणी पोलिसांकडून 4 तासांपासून चौकशी सुरू. प्रतिभा चाकणकर काय जबाब नोंदवतात याकडे लक्ष. कल्याण मुरबाड महामार्गावर भीषण अपघात. काळी पिवळी टॅक्सी आणि सिमेंट मिक्सरची समोरासमोर धडक. अपघातामध्ये 11 प्रवाशांचा मृत्यू. खिशात ठेवलेल्या मोबाईलचा अचानक स्फोट. रायगडच्या तळा तालुक्यातील घटना. स्फोटात तरुणाच्या मांडीला दुखापत. 2029 ची लोकसभा निवडणूक. महिला आरक्षणासह सुधारणा विधेयक मंजुरीसाठी सर्व राजकीय पक्षांनी पुढे यावं. पंतप्रधान मोदी यांचं पत्राद्वारे आवाहन. तर 16 एप्रिलपासून संसदेचं विशेष अधिवेशन होणार. महाराष्ट्रात उन्हाच्या तीव्र झळा. 43.1 अंश सेल्सिअस तापमानासह अकोला ठरला सर्वाधिक उष्ण जिल्हा. ठाण्यातही पारा 40 अंशांवर. विदर्भात 3 दिवसात पारा 5 अंशांनी वाढला.